राम राम मंडळी. तर आज आहे मिष्टीचा पहिला दिवस 22 जून 2026. एप्रिल महिन्यात थोडीफार शाळा सुरू झाली होती, पण ऊन खूप आहे म्हणून लहान मुलांच्या शाळेला सुट्टी दिली होती. तर आजपासून तिची खरी शाळा सुरू होत आहे. 6 वाजता मी उठले. माझ्या मागून माझं धुरंधर पोरगं छोटंसं हे उठलं. लगेच चाहूल लागती, मी उठलं की लगेच उठून बसतो. मग हे असं त्याला झोपवत चाललं होतं सगळं. त्याला झोपवलं, मग बाकीची सगळी तयारी करून घेतली. त्याची दुधाची बाटली उकळून घेतली, मिष्टीचा डबा धुवून घेतला, मिष्टीची पोळी भाजी करून घेतली. मिहीरचा नाश्त्याची तयारी चालू होती. पोह्याची खीर मला त्याला करायची होती. एकीकडे हे असं सगळं डबा भरून सुद्धा झाला. आज पहिला दिवस आहे, मूड आहे की नाही वगैरे म्हणून मी मिष्टीला असे हार्ट शेपच्या पोळ्या दिल्या होत्या आणि रेग्युलर पोळीचे तुकडे सुद्धा करून दिलेले होते. तर ती खाती व्यवस्थित. हे असं थोडीफार स्टेशनरी आणि थोडंफार तिचं जे आवरावरीचं साहित्य आहे ते सगळं काढून ठेवलं होतं. आणि आदल्या दिवशीच रात्री मी सगळी बाटली, तिचा युनिफॉर्म, सॉक्स, ID, रुमाल असं सगळं एकत्र तिच्या बॅगेतच ठेवलं होतं, जेणेकरून सकाळी घाई होणार नाही. आणि असं सगळं आवरलं तिचं. आणि आजकाल आम्हाला शंकर बाप्पा खूप आवडायला लागलेत. गणपती बाप्पाचे हे बाबा आहेत हे तिला आत्ता समजलं आहे. त्यामुळं ते खूप आवडायला लागलेत. त्यामुळं सतत शंकर बाप्पाची गाणी ती ऐकत असते आता, असं आहे. अशी तिला गोड तयार केलं. मग नंतर छान फोटो काढले आणि आकाश तर एवढं सुंदर दिसत होतं ना पाठीमागे. तर म्हटलं थोडंसं इकडे या साईडला उभी राहा माझ्याकडे तोंड करून आणि सुंदर असे आपण फोटो काढून घेऊया. एकतर ड्रामेबाज मुलगी, त्यातनं ड्रॅमॅटिक स्काय, काय एकदम सुंदर कॉम्बिनेशन होतं. हे बघा एकदम म्हणजे कॅमेरा आजकाल समोर आला की आधी ती कॉन्शियस व्हायची, पण आता ती होत नाही. छान पोज वगैरे देते आणि स्वतःहून सांगते की असं मी उभारते, तू फोटो काढ. असं छोटे मुवमेंट एन्जॉय करायला आवडतं. त्यानंतर घेतली बॅग एक्सचेंज झाली होती 2-3 वेळा मिष्टीची. त्यामुळे म्हटलं आता एक छोटंसं नाव टाकूया. हे नाव वगैरे टाकलं आणि मी आणि कुशल तिला घेऊन निघालो. तिचं असतं आई मला सोडायला चल. आणायला जरी मी नाही गेले तरी ती काही म्हणत नाही, पण सोडायला तरी चल असं म्हणते. मग जाता गणपतीचं मंदिर लागतं तिथे. म्हटलं तू छान गणपती बाप्पाच्या पाया पड, नमस्कार कर आणि छान बुद्धी दे असं म्हण. तर सगळे स्तोत्र त्याच्यासमोर म्हणून झाले. 10 मिनटं उशीर झाला आम्हाला निघायला तिथून. आणि मग हे असं खरं आज एवढं आभाळ सुंदर दिसत होतं ना, खूपच छान वाटत होतं. मग ते कॅप्चर करण्याचा मोह आवरला नाही. आणि असं इथं गेलो की तिला लॉनवर सुद्धा फोटो काढायचा होता. हे बघा आता उन्हात फोटो येत नाही, डोळे असे छोटे व्हायला लागलेत, डोळ्यावरती यायला लागल्यात, तरी पण तिला उभं राहायचं होतं. आणि तिची एक हट्ट होता की मी आजीनी यायचं शाळेत मला सोडायला, म्हणजे माझ्या आई. मग काय, आईचं घर आणि शाळा जवळ आहे. आई येऊन थांबली होती आम्ही गेल्यावर आणि माझा हात नव्हता पकडायचा, आजीचा हात पकडून शाळेत जायचं होतं. तर असाच गेला दिवस.